नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025-26 इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याआधीच तुम्हाला सांगायला आवडेल, तुम्हाला जर या प्रश्नपत्रिकेचं डायरेक्ट PDF हवं असेल तर ते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करून दिले. प्ले स्टोअरला जा, तिथे सर्च करा मास्टर वैभव हिरे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील. इयत्ता 10वी प्रथम सत्राच्या मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी, विज्ञान 1, विज्ञान 2, गणित 1, गणित 2, मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2 ज्यांचं सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मराठी आणि इंग्लिश माध्यमातून सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासोबत बोर्ड परीक्षा 2026साठी IMP क्वेश्चन्स वगैरे ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. सर्व काही स्टडी तुम्ही तिथूनच करू शकता आपल्या ॲप्लिकेशनमधून. तर तिथे जा आणि तुमच्या स्टडीला तुम्ही सुरुवात करा. ओके, तर बघू शकता इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 प्रथम सत्र परीक्षा 2025-26 आणि व्हिडिओला सुरू करूया डायरेक्टली. तर सर्वप्रथम तुम्हाला असतात MCQचे प्रश्न. तर MCQचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. स्क्रीनशॉट घ्यायला जिडे सांगेल तिथे तुम्हाला तुमचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तर पहिला आहे तुम्हाला खालीलपैकी टिंब हे मानवी शरीरातील अवशेषांग नाही. 4 पर्याय आहे, स्क्रीनशॉट घ्या आणि याचं उत्तर लिहा. त्यानंतर खालीलपैकी कोणते प्रथिने तर त्वचेमध्ये असते. तर 4 पर्याय आहे, योग्य पर्याय निवडा आणि विधान पूर्ण करा. त्याचं डायरेक्ट उत्तर लिहा. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणती अलैंगिक प्रजनन पद्धती आहे. 4 पर्याय आहे, डायरेक्टली स्क्रीनशॉट घ्या आणि त्याचं उत्तर लिहा. वाचा आणि उत्तर लिहा. त्यानंतर आहे जागतिक जैवविविधता दिन म्हणून टिंब हा दिवस साजरा केला जातो. 4 पर्याय आहे, अ मध्ये 22 मार्च, ब मध्ये 5 जून, क मध्ये 21 मार्च आणि ड मध्ये 22 मे. त्यानंतर आहे आर्तचक्र हे प्रत्येक अंतराने घडून येते. प्रत्येक टिंब अंतराने घडून येते. 4 पर्याय आहे, योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर ब मध्ये आहे खालील प्रश्नांची उत्तर लिहा, ज्यामध्ये आहे तुम्हाला नाव लिहायचं आहे. ज्यामध्ये आहे कोणत्या प्राण्यास सरीसृप आणि सस्तनी प्राणी यामधील दुवा संबोधले जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा, पुढील गटात न बसणारा शब्द ओळखा. योनी, गर्भाशय, वृषभ आणि अंडाशय. फक्त काय करायचं, गटात न बसणारा शब्द लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे, खालील विधान चूक की बरोबर ते लिहा. खालील विधान चूक आहे की बरोबर ते लिहायचं. आपणास 1 ग्राम कर्बोदकापासून 1 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. त्यानंतर चौथा आहे, योग्य क्रम लावून खालील अन्नसाखळी पूर्ण करायची आहे. ज्यामध्ये आहे बेडूक, कीटक, गवत, ससाना आणि साप. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पाचवा, खालील शब्दसंबंध पूर्ण करा. शब्दसंबंध पूर्ण करायचा, ज्यामध्ये तुम्हाला ग्लायकोसिस पेशीद्रव्य आहे. त्यानंतर त्याचा सहसंबंध दिला आहे ट्राय कार्बोक्सिलिक आम्लचक्र, त्याचा सहसंबंध लिहायचा आहे. प्रश्न 2, खालीलपैकी कोणतेही दोन्हींची शास्त्रीय कारणे लिहायची आहे. कोणती दोन्हींची शास्त्रीय कारणे तुम्ही लिहू शकता. 2 गुणांसाठी प्रत्येकी प्रश्न असतो, ज्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि यापैकी कोणते दोन्हीची शास्त्रीय कारणे लिहिण्याचा प्रयत्न करा. जाऊया पुढे. खालीलपैकी कोणती 3 उपप्रश्न आता तुम्हाला सोडवायचे आहे, ज्यामध्ये पहिला आहे डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताबद्दल घेतले गेलेले आक्षेप कोणते ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर खालील उक्तकता पूर्ण करायचं आहे. उत्क्रांतीचे पुरावे तुम्हाला लिहायचे आहेत. उक्तकता पूर्ण करा 2 गुणांसाठी. त्यानंतर आहे अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन यामध्ये भेद स्पष्ट करा, फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर आहे जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा, तुम्हाला फायदे लिहायचे आहेत. त्यानंतर आहे तुम्हाला संवेदनशील प्रजाती म्हणजे काय ते सांगून त्याची 2 उदाहरणे लिहा. त्यानंतर प्रश्न 3 मध्ये म्हटलं खालीलपैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत तुम्हाला, ज्यामध्ये आहे डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतांचे थोडक्यात वर्णन करा आणि डार्विनच्या या सिद्धांतांचे स्पष्टीकरण देण्यासाठी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे नाव लिहा. त्यानंतर दुसरं आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आकृती दिली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि प्रश्न आहे, ही आकृती उत्क्रांती विषयक कोणता पुरावा दर्शवते. त्यानंतर आहे, ह्या पुराव्यातून काय स्पष्ट होते. आणि तिसरा आहे, उत्क्रांती विषयक आणखी एका पुराव्याचे उदाहरण लिहा. त्यानंतर तिसरा आहे, जैवविविधतेच्या संवर्धनाचे 3 उपाय लिहा. त्यानंतर आहे चौथा, मानवी स्त्री प्रजनन संस्थेची नामनिर्देशित आकृती काढा आणि अंडाशयाचे कार्य लिहा. त्यानंतर पाचवा आहे, आकृतीसह स्पष्ट करा. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील रासायनिक ऊर्जेचे टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेमध्ये होणारे रूपांतर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे 6वा, आकृतीचे निरीक्षण करून तो उत्क्रांतीचा कोणता पुरावा आहे त्या पुराव्याचे महत्त्व स्पष्ट करा. आता तुम्हाला आकृती दिसते आणि तुम्हाला काय विचारले ते करा. त्यानंतर आहे 7वा, ग्लुकोज विघटनाचे टप्पे स्पष्ट करायचे आहेत. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता हे संकल्पना चित्र पूर्ण करायचे, ज्यामध्ये प्रथिनांचा पचनानंतर तयार झालेली अमोनी आम्ले. स्क्रीनशॉट घ्या आणि याचं उत्तर लिहा. आता प्रश्न 4 शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, परंतु ते शेवटच्या प्रश्नावरती जाण्याआधी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की प्ले स्टोअरला आपलं ॲप्लिकेशन आहे मास्टर वैभव हिरे, डाउनलोड करा. जे चॅनलचं लोगो दिसतंय, नाव दिसतंय, सेम त्याच नावाचं आणि लोगोचं ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा. त्यावरती सर्व विषयाच्या प्रथम सत्राच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या PDF स्वरूपात. त्यासोबत मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स 2026च्या बोर्ड परीक्षेसाठी MCQ, VSA 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्काचे प्रश्न, 4 मार्काचे प्रश्न
ॲपमध्ये उपलब्ध करून दिले चॅप्टर वाईज. तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमची प्रिपरेशन बोर्ड परीक्षेसाठी देखील सुरू करू शकता. प्रश्न 4 आहे पुढीलपैकी कोणता? एक उपप्रश्न सोडवा, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिसतोय अवशेषांग म्हणजे काय? मानवी शरीरातील काही अवशेषांगांची नावे सांगा. ही अवशेषांगे कोणत्या प्राण्यात कार्यक्षम असतात त्या प्राण्यांची नावे लिहा. त्यानंतर आहे खालील उत्तरं वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. याचा स्क्रीनशॉट घ्या. हा उत्तर दिसतोय ना, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि यावरती काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे द्या. मध्ये आहे तुम्हाला पुतळे पूल. डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या, याच्या देखील उत्तराचा स्क्रीनशॉट घेतला, प्रश्नांचीही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि याची उत्तरे लिहा. तुम्हाला परिपूर्ण मार्क मिळून जातील. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची ही प्रश्नपत्रिका आपण तुमच्यासमोर सादर केली. अगदी महत्त्वाची प्रश्नपत्रिका होती. तुम्ही जर हिचा अभ्यास केला आउट ऑफ मार्क्स तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला काही डाऊट असेल नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, त्यांचा मी मनापासून आभारी आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझी ॲक्च्युअली तब्येत खराब होती, तरी मी तुमच्यासमोर एवढ्या व्हिडिओज प्रेझेंट केलेल्या आहे. तुम्हाला सगळे IMP टॉपिक्स वगैरे ॲपमध्ये मिळतील. IMP क्वेश्चन्स 2026च्या बोर्ड परीक्षेसाठी आणि फर्स्ट टर्मसाठी देखील तुम्ही त्याचा वापर करू शकता. 7-8 चॅप्टर्स असतील. सर्व चॅप्टर्स आम्ही अवेलेबल करून दिलेत, बट जे तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये त्याचे तुम्ही प्रिपरेशन आत्ताच करू शकता. सो तुम्हाला सर्वांना विज्ञान 2च्या पेपरसाठी शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.